सदा वासनामातकेला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कारत्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ ओम पार्थाय प्रतिबोधितां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामहं सम्प्रदामि भगवद्गीते भगवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः सर्वोपनिषदो गावो दूता गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्घोऽङ्गातुं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् जयप्रदा जलगाधारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककीर्तनं हरिकथां सम्बोधनामोहितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसिनः श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यत्यां तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृद्धाध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुत काय केलं झालं काय ಅವ್ರ ಮೊದ್ಲು ಹೇಳಿ ಆಮೇಲೆ ಶಾಂತಾಕಾರ ಇದನ್ನ ಮೊದ್ಲು ಹೇಳಿ ಆಮೇಲೆ ಶಾಂತಾಕಾರ श्रीराम समर्थ चला श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ अथ सप्तमोऽध्यायः अथ सप्तमोऽध्यायः श्रीभगवानुवाच श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन् मदाश्रयः मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन् मदाश्रयः मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन् मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु
ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेयभूयोऽन्य ज्ञातव्यमवशिष्यते यज्ञात्वा नेह भूयोऽन्ये ज्ञातव्यमवशिष्यते यज्ञात्वा नेह भूयोऽन्ये ज्ञातव्यमवशिष्यते ಎರಡು ಕೂಡ್ಸು ಒಂದ್ಸಲ ಹೇಳು 2 ಸಾಲು ಕೂಡ್ಸು ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यं ज्ञातव्यमवशिष्यते मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः 2 ಸಾಲು ಕೂಡ್ಸು मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् जीवभूतां महाबाहो येदं धार्यते जगत् जीवभूता महाबाहो येदं धार्यते जगत् जीवभूता महाबाहो येदं धार्यते जगत् अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् जीवभूता महाबाहो येदं धार्यते जगत् एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा मत्तः परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय मत्तः नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय मत्तः परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव मयि सर्वमिदं प्रोतं
सूत्रे मणिगणा इव मत्तः परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि क्षितिसूर्ययोः रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं ऋषु प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं ऋषु प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं ऋषु रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं ऋषु पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु जीवनं जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु बीदं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बीजं बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च राजसास्तामसाश्च ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि मत्तयेवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि मत्तयेवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च मत्तयेवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि त्रिभिर्गुणमयैर्भावैर्त्रेभिः सर्वमिदं जगत् त्रिभिर्गुणमयैर्भावैर्देभिः सर्वमिदं जगत्
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् दैवी शेषा गुणमयी मम माया दुरत्यया दैवी शेषा गुणमयी मम माया दुरत्यया दैवी शेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते मामेव मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते दैवी शेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः नमां नमां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः नमां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायापहृतज्ञान आसुरं भावमाश्रिताः मायया बहुज्ञाना आसुरं भावमाश्रिताः मायया बहुज्ञाना आसुरं भावमाश्रिताः न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया बहुज्ञाना आसुरं भावमाश्रिताः मायायापल मायाप मायया बहुज्ञान आसुरं भावमाश्रिताः चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ चतुर्विधा भजन्ते मां ज्ञाना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् अहं सत्यमम प्रियः प्रियो प्रियो ज्ञानित्यर्थम् प्रियो हि ज्ञाननोत्यर्थम् अहं सहजमप्रियः प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् अहं सहजमम प्रियः तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् अहं स च मम प्रियः उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ए महतल मतम ज्ञानी त्वात्मैव मे मतम्
आस्थितः स हि ಉದಾರ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಹೇಳು उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्वैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्वैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः कामैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः कामैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया कामैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति यो यो यां भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् यो यो यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् सतया श्रद्धया युक्तः तस्याराधनमीहते सतया श्रद्धया युक्तः तस्याराधनमीहते सतया श्रद्धया युक्तः तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान् लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान् लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान् सतया श्रद्धया युक्तः तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान् अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि
देवादेवयो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अन्तवत्तु फलं तेषां तद्भक्त्यल्पमेधसाम् देवादेवयो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धया परं भावमजानन्तो अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः परं भावमजानन्तो मामव्यय मनुत्तमम् परमभावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् परमभावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन इच्छाद्वेष समुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप येषाम् इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः जरामरणमोक्षाय
मामाश्रित्य यतन्ति ये जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम् अध्यात्मं कर्म चाखिलम् ते ब्रह्मतद्विदुर्कृष्णम् अध्यात्मं कर्म चाखिलम् ते ब्रह्मतद्विदुर्कृष्णम् अध्यात्मं कर्म चाखिलम् जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्मतद्विदुर्कृष्णम् अध्यात्मं कर्म चाखिलम् साधिभूताधिदैवं मा साधियत्नं च ये विदुः साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः प्रयाणकाले च मां ते विदुर्युक्तचेतसः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ओम तत्सदिति ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीकृष्णार्पणमस्तु। अथ अष्टमोऽध्यायः। अथ अष्टमोऽध्यायः। अर्जुन उवाच अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम किं कर्म पुरुषोत्तम किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधिदैवं किमुच्यते अधिदैवं किमुच्यते किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तमम् किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तमम् अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते ಅಲ್ಲ ಈಗ ಅದನ್ನ ಹೇಳಿದೆ ಇದನ್ನು ಪೂರಾ ಓದೋದು ಬ್ಯಾಡ ಈಗ ಅರ್ಧ ಅರ್ಧನ ಹೇಳ್ಕೊತ ಹೋಗ್ತೀನಿ ಇವತ್ತು ನಾಳೆ ಮತ್ತೆ ಬ್ಯಾರೆ ಆಯ್ತು ಅಧಿಯಜ್ಞ ಕಥಂ ಕೋತ್ರ अधियज्ञः कथं कोत्र अधियज्ञं कथं कोत्र ದೇಹೇಸ್ಮಿನ್ ಮಧುಸೂದನ देहेऽस्मिन् मधुसूदन देहेऽस्मिन् मधुसूदन ಪ್ರಯಾಣಕಾಲೇ ಚ ಕಥಂ प्रयाणकाले च कथं प्रयाणकाले च कथं ಜ್ಞೇಯೋಸಿ ನಿಯತಾತ್ಮಭಿಃ ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ಶ್ರೀಭಗವಾನುವಾಚ श्रीभगवानुवाच ಅಕ್ಷರಂ ಬ್ರಹ್ಮ ಪರಮಂ अक्षरं ब्रह्म परमम् ಸ್ವಭಾವೋಧ್ಯಾತ್ಮಮುಚ್ಯತೆ स्वभावोऽध्यात्ममुच्यते
भूतभावोद्भवकरो 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 विसर्गः कर्म संज्ञितः विसर्गः कर्म संहितः विसर्गः कर्म संहितः अधिभूतं क्षरो भावः अधिभूतं क्षरो भावः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् पुरुषश्चाधिदैवतं पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र 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 देहे देहभृताम्बर देहे देहभृताम्बर देहे देहभृताम्बर अंतकाले च मामेव अन्तकाले च मामेव अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् स्मरन् मुक्त्वा कलेवरम् स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् यः प्रयाति समद्भावम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्त्यत्र संशयः याति नास्त्यत्र संशयः याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावम् यं यं वापि स्मरन् भावम् यं यं वापि स्मरन् भावम् त्यजत्यन्ते कलेवरम् त्यजत्यन्ते कलेवरम् त्यजत्यन्ते कलेवरम् तं तमेवैति कौन्तेय तं तमेवैति कौन्तेय तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः सदा तद्भावभावितः सदा तद्भावभावितः यम यम अच्छा बैठ बैठ तस्मात् सर्वेषु कालेषु तस्मात् सर्वेषु कालेषु तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मामनुस्मरयुध्य च मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिः मय्यर्पितमनो बुद्धिः मय्यर्पितमनो बुद्धिः मामे वैश्यस्य संशयम् मामे वैश्यस्य संशयम् मामे वैश्यस्य संशयम् अभ्यासयोगयुक्तेन अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना चेतसा नान्यगामिना चेतसा नान्यगामिना गामिना चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं परमं पुरुषं दिव्यं परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् याति पार्थान् चिन्तयन् याति पार्थान् चिन्तयन् कविं पुराणं मंशासितारम् कविं पुराणमनुशासितारम् कविं पुराणमनुशासितारम् अणोरणीयान् समनुस्मरेद्या अणोरणीयान् समनुस्मरेद्यः
अणोरणीयां समनुस्मरेभ्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् सर्वस्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् आदित्यवर्णं तमसः परस्तात् आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो बलेन चैव भक्त्यायुक्तो योगबलेन चैव भक्त्यायुक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् प्राणमावेश्य सम्यक् भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् यदक्षरं वेदविदो वदन्ति यदक्षरं वेदविदो वदन्ति यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः विशन्ति यद्यतयो वीतरागाः विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये सर्वद्वाराणि संयम्य सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणं मूर्ध्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणम् आस्थितो योगधारणम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहम् यः प्रयाति त्यजन् देहम् स याति परमां गतिम् सयाति परमां गतिम् अनन्यचेताः सततम् अनन्यचेता सततम् यो मां स्मरति नित्यशः यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः नित्ययुक्तस्य योगिनः
मामुपेत्य पुनर्जन्म मामपेत्य मामुपेत्य पुनर्जन्म मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् 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 नाप्नुवन्ति महात्मानः नाप्नुवन्ति महात्मानः नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः संसिद्धिं परमां गताः संसिद्धिं परमां गताः आब्रह्मभुवनाल्लोकाः आब्रह्मभुवनालोकाः आब्रह्मभुवनालोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन 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 मामुपेत्य तु कौन्तेय मामुपेत्य तु कौन्तेय मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते पुनर्जन्म न विद्यते पुनर्जन्म न विद्यते सहस्रयुगपर्यन्तम् 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 अहर्यद्ब्रह्मणो विदुः अहर्यद्ब्रह्मणो विदुः अहर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्ताम् रात्रियुगसहस्रान्ताम् तेहोरात्रविदो जनाः रात्रविदो जनाः रात्रविदो जनाः अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे 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 रात्र्यागमे प्रलीयन्ते रात्र्यागमे प्रलीयन्ते रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके 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 भूतग्रामः स एवायम् भूतग्रामः स एवायम् भूतग्रामः स एवायम् भूत्वा भूत्वा प्रलीयते भूत्वा प्रलीयते भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ रात्र्यागमे वशः पार्थ रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे प्रभवत्यहरागमे परस्तस्मात्तु भावोऽन्यो परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः व्यक्तो व्यक्तात् सनातनः व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु यः स सर्वेषु भूतेषु यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति न विनश्यति नश्यत्सु न विनश्यति अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः तमाहुः परमां गतिम् तमाहुः परमां गतिम् तमाहुः परमां गतिम्
ಯಂ ಪ್ರಾಪ್ಯ ನ ನಿವರ್ತಂತೆ यं प्राप्य यं प्राप्य न निवर्तन्ते यं प्राप्य न निवर्तन्ते ತದ್ಧಾಮ ಪರಮಂ ಮಮ तद्धाम परमं मम तद्धाम परमं मम ಪುರುಷಸ್ಸ ಪರಃ ಪಾರ್ಥ पुरुषस्य परः पार्थ पुरुषस्य परः पार्थ ಪುರುಷಸ್ಸ ಪರಃ ಪಾರ್ಥ ಅಲ್ಲ पुरुषस्य परः पार्थ पुरुषस्य परः पार्थ ಭಕ್ತ್ಯಾ ಲಭ್ಯಸ್ತ್ವನನ್ಯಯಾ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ಯಸ್ಯಾಂತಸ್ಥಾನಿ ಭೂತಾನಿ यस्यान्तस्थानि भूतानि यस्यान्तस्थानि भूतानि ಏನ ಸರ್ವಮಿದಂ ತತಂ येन सर्वमिदं ततं येन सर्वमिदं ततम् ಯತ್ರ ಕಾಲೇ ತ್ವನಾವೃತ್ತಿಂ यत्र काले त्वनावृत्तिम् यत्र काले त्वनावृत्तिम् ಆವೃತ್ತಿಂ ಚೈವ ಯೋಗಿನಃ आवृत्तिं चैव योगिनः आवृत्तिं चैव योगिनः ಪ್ರಯಾತಾ ಯಾಂತಿ ತಂ ಕಾಲಂ प्रयातायान्ति तं कालम् प्रयातायान्ति तं कालम् ವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಭರತರ್ಷಭ वक्ष्यामि भरतर्षभ वक्ष्यामि भरतर्षभ ಅಗ್ನಿರ್ಜ್ಯೋತಿರಃ ಶುಕ್ಲಃ अग्निर्ज्योतिरः शुक्लः अग्निर्ज्योतिरः शुक्लः ಷಣ್ಮಾಸಾ ಉತ್ತರಾಯಣಂ षण्मासा उत्तरायणम् षण्मासा उत्तरायणम् ತತ್ರ ಪ್ರಯಾತಾ ಗಚ್ಚಂತಿ तत्र प्रयाता गच्छन्ति तत्र प्रयाता गच्छन्ति ಬ್ರಹ್ಮವಿದೋ ಜನಾಃ ब्रह्मविदो जनाः ब्रह्मविदो जनाः ಧೂಮೋ ರಾತ್ರಿಸ್ತಥಾ ಕೃಷ್ಣಃ धूमो रात्रिस्तथा कृष्णः धूमो रात्रिस्तथा कृष्णः ಷಣ್ಮಾಸಾ ದಕ್ಷಿಣಾಯನಂ षण्मासा दक्षिणायनम् षण्मासा दक्षिणायनम् ತತ್ರ ಚಾಂದ್ರಮಸಂ ಜ್ಯೋತಿರ್ तत्र चान्द्रमसं ज्योतिर् तत्र चान्द्रमसं ज्योतिर् ಯೋಗಿ ಪ್ರಾಪ್ಯ ನಿವರ್ತತೆ योगी प्राप्य निवर्तते योगी प्राप्य निवर्तते ಶುಕ್ಲಕೃಷ್ಣೇ ಗತಿ ಹೇತೆ शुक्लकृष्णे गतिर्हेते शुक्लकृष्णे गतिर्हेते ಜಗತಃ ಶಾಶ್ವತೆ ಮತೆ जगतः शाश्वते मते जगतः शाश्वते मते ಏಕಯಾ ಯಾತ್ಯನಾವೃತ್ತಿಂ एकयायात्यनावृत्तिम् एकयायात्यनावृत्तिम् ಅನ್ಯಯಾ ವರ್ತತೆ ಪುನಃ अन्यया वर्तते पुनः अन्यया वर्तते पुनः ನೈತೆ ಶ್ರುತಿ ಪಾರ್ಥ ಜಾನನ್ नैते श्रुति पार्थजानम् नैते श्रुति पार्थजानम् ಯೋಗಿ ಮುಹ್ಯತಿ ಕಶ್ಚನ योगी मुह्यति कश्चन योगी मुह्यति कश्चन ತಸ್ಮಾತ್ ಸರ್ವೇಷು ಕಾಲೇಷು तस्मात् सर्वेषु कालेषु
तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन योगयुक्तो भवार्जुन योगयुक्तो भवार्जुन वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव वेदेषु तपस्सु चैव वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम् दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् योगी योगी परं स्थानमुपैति चाद्यम् योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ओम तत्सदिति ॐ तत्सदिति ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हाँ ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಅವರು ಬಿಲ್ಲರ್ ಗುಂಪಿನಾಗಿಂದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ತೀನಿ. ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜರು ಬಿಲ್ಲರ್ ಗುಂಪಿನಾಗಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದು ಹಂಗ ನರ್ಮದಾ ನದಿ ದಂಡಿಗುಂಟ ಹೊಂಟಿದ್ರು. ಅವಾಗ ಮುಂದೆ ಹೋದ ಕೂಡಲೇ ಒಂದಿಬ್ಬರು ಸಾಧಕರು ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಭೇಟಿಯಾದರು. ಅವರು ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನೋಡಿ, ಅವ್ರ ಮುಖಚರ್ಯ ನೋಡಿ, ಅವ್ರದ್ದೊಂದು ದಿವ್ಯತೆಯನ್ನು ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಭಾಳ ಇದು ಅನ್ನಿಸ್ತು. ಇವ್ರು ಯಾರೋ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಮಾಂತ್ರಿಕನೇ ಇರಬಹುದು ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆಯಿಂದ ಅವರಿಬ್ಬರು ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜರ ಅವರಿಬ್ಬರು ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಬಂದು ಹೇಳಿದರು, ನೀವು ನಮಗೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರಿದ್ದ ಏನು ಮಂತ್ರ ವಿದ್ಯೆ ಅದನ್ನು ಅದು ನಮಗೆ ಕೊಡ್ರಿ, ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೆ ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನು ನಾಗಪಾಶದಾಗ ಬಂಧಿಸಿ ಬಿಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋ. ಮಹಾರಾಜರು ನನ್ನ ಕಡೆಗೆ ಏನಂತ ಯಾವ ಇದೂ ಇಲ್ಲ, ಮತ್ತು ನಾನು ಒಬ್ಬ ಸಾದಾ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದೀನಿ, ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇದು ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಏನು ದೊಡ್ಡ ವಿದ್ಯೆ ಇಲ್ಲ, ಶಿಕ್ಷಣ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ನಾ ಏನು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಏನಾಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಪಂಡಿತ ಅಲ್ಲ, ವೇದಾಧ್ಯಯನ ಮಾಡಿದವನಲ್ಲ, ಶಾಸ್ತ್ರಾಧ್ಯಯನ ಮಾಡಿದವನಲ್ಲ. ನಾನು ಮಾಣದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದೀನಿ, ಜಸ್ಟ್ ಎ ಪಾಸರ್ ಬಾಯ್, ನಾವೊಬ್ಬ ದಾರಿ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಕೇಳಲೇ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿಯೂ ಏನೋ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅದ, ಏನೋ ಒಂದು ಮಂತ್ರ ವಿದ್ಯೆ ಅದ, ಅದನ್ನು ನೀವು ಕೊಟ್ರಿ ನಮಗೆ ಚಲೋ ಆಯ್ತು, ಇಲ್ಲದೇ ಇದ್ರೆ ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನು ನಾಗಪಾಶದೊಳಗೆ ಬಂಧಿಸಿಬಿಡ್ತೀವಿ. ಮಹಾರಾಜರು ಸಾಕಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಅವರು, ಆದರೂ ಅವ್ರು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಮಹಾರಾಜರನ್ನ ನಾಗಪಾಶದಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿಬಿಟ್ರು. ಮಹಾರಾಜರ ದೇಹವನ್ನು ಅನೇಕ ಹಾವುಗಳು ಬಂದು ಸುತ್ತಿಕೊಂಡು ಬೀಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತಿಬಿಟ್ಟು. ಅವಾಗ ಅವರಿಬ್ಬರು ನಕ್ಕೋತ ಹೇಳಿದರು, ನೋಡಿ ನಾನು ಇದರಿಂದ ಉಳಿಬೇಕಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಏನು ವಿದ್ಯೆ ಅದ, ಮಂತ್ರ ವಿದ್ಯೆ ಅದ, ಮಾಟ ಮದ್ದು ಅದ ಅಂದು ಸುಮ್ಮನೆ ನಮಗೆ ಹೇಳಬೇಕು, ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೆ ನೀವು ಇದ್ರಾಗ ಸಿಕ್ಕು ಸತ್ತು ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ. ಮಹಾರಾಜರಂದ್ರು ಇರ್ಕೋ ಅಂತಕ್ಕ ನನ್ನ ಕಡೆ ಏನು ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ಅಂದಾಗ ನಾನು ಎಲ್ಲಿರ್ಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ದು ನಾಗಪಾಶ ಏನದನೋ ನನಗೇನೂ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ಕಿಲ್ಲ, ನೀವೇನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಗಾಬರಿ ಮಾಡೋ ಕಾರಣವಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡಿದರು ಅಂದ್ರೆ
ಸುಮ್ಮನೆ ಶಾಂತವಾಗಿ ಕೂತ್ಬಿಟ್ಟು ಹಾವು ಎಲ್ಲ ಇಂದ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಅವರಿಗೆ ದೇಹವನ್ನು ಸುತ್ತುವರೆದು ಅವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು ಅಂದ್ರೆ ಬುಸ್ 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 ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರು ಮೂರ್ಖಿದ್ದಾರೆ, ಇವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ನಾವು ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಆದರೂ ಸಹಿತ ಇವ್ರಿಗೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾದ ಕಲ್ಪನಾ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಭಾವನೆಯಿಂದ ಅವ್ರೇನು ಮಾಡಿದರು ಅಂದ್ರೆ 3 ದಿವಸ ಅಲ್ಲೇ ಕೂತು ಅವ್ರು ದಿನ ಬಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸಂಜೆಗೊಮ್ಮೆ ಕೇಳ್ತಿದ್ರು, ನೋಡ್ರಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಸುಮ್ಮನೆ ಬಿದ್ದು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ರಿ, ಇಲ್ಲ ನೀವು ಸತ್ತ ಹೋಗ್ತೀರಿ ಅಂತ. ಮಹಾರಾಜಂದ್ರು ಏನಾದರೂ ಆಗೋರ್ತಕ್ಕ ನೀವೇನು ಕಾಳಜಿ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ನಾನು ಮಾತ್ರ ಇದನ್ನು ಬಿಡಿಸೋಳೋದು ಇಲ್ಲ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಯಾವುದೂ ರೀತಿ ಅದನ್ನು ಹೇಳೋದು ಇಲ್ಲ. ಅವಾಗ ಅವರಿಬ್ಬರಿಗೂ ಭಾಳ ಸಿಟ್ಟು ಬಂತು. ಆಮೇಲೆ 3ನೇ ದಿವಸ ಅವ್ರು ಹೇಳಿದರು, ನೀವು ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂತ್ರವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕೊಡದಿದ್ದರೆ ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲೇ ನಾವು ಕರೆದು ಸತ್ತು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕ್ಕೆ ಹೇಳಿಬಿಡ್ತೀವಿ ಅದು. ನೀವು ಏನಾದರೂ ಮಾಡ್ರಪ್ಪ, ಅದು ನನ್ನ ಕಡೆ ಖರೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಿಜವಾಗಿಯೂ ಮಹಾರಾಜಂಥವು ಯಾವುವು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಮಂತ್ರವಿದ್ಯೆ ಅನ್ರಿ, ತಂತ್ರವಿದ್ಯೆ ಅನ್ರಿ, ಮಾಟ ಮದ್ದು ಆಗಲಿ, ಜಾದೂ ಚೂರ್ಣ ಆಗಲಿ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಗ್ರಂಥ ಓದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಯಾವುದ್ರೊಳಗೂ PhD ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಅಷ್ಟು ಹೇಳಿ ನಾವೊಬ್ಬ ಸಾದಾ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದೀನಿ. ಕೊನೆಗೆ ಅವ್ರು 3 ದಿವಸ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಶಾಂತ ಕೂತು. ಆಗ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸುತ್ತೆ. 3 ದಿವಸದ ತನಕನೂ ಹಿಂಗೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಕೂತು ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಠಿಣ ನಾಗಪಾಶವನ್ನು ಹೆಂಗೆ ಸಹನೆ ಮಾಡಿ ಕೂತಿದ್ದಾನು ಅಂತ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಆವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಖಾತ್ರಿ ಆಯ್ತು, ನಿಜವಾಗಿ ಇವನ ಹತ್ರ ಇನ್ನೂ ಒಂದು ದೊಡ್ಡದು ನಮಗಿಂತಲೂ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಯಾಶಕ್ತಿ ಅದು. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಅದರಿಂದ ಹಿಂಗೆ ಕೂತಿದ್ದಾನೆ ಹೊರತು ಇಲ್ಲದೇ ಇದ್ರೆ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಭೌತಿಕ ಶಕ್ತಿಯಿಂದ, ಅರ್ಥಾತ್ ಏನಾದರೂ ಒಂದು ಭೌತಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಗೀತಿರ್ತದೆ. ಸದ್ಯ ಯಾವ ಒಂದು ಭೌತಿಕ ವಾತಾವರಣದ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಅದರಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ಯ ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ 3 ದಿನಗಳವರೆಗೆ ನಮ್ಮ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಸಾಕಷ್ಟು 15-20 ಹಾವು ಸುತ್ತಿಕೊಂಡಾಗೂ ಅಷ್ಟ ಶಾಂತವಾಗಿ ಕೂಡುವಂಥದ್ದೇನದು ಅದು ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ. ಅರ್ಥಾತ್ ಇವ್ರಿಗೆ ಹೆಂಗೆ ನಾಗಪಾಶದಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿದ್ರು ಹಂಗೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ ಯಾರ ಹತ್ರ ಅದು ಇಂಥವೇನಾದ್ರು ವಿದ್ಯೆ ಇದ್ದರೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಅಂತ ಒಂದು ವಿದ್ಯೆ ಇತ್ತು ಆ ಬಿಲ್ಲದ ಹತ್ರ, ಅದನ್ನು ಅವ್ರು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿಬಿಡೋ ಕೂಡಲೇ ನಾಗಪಾಶ ಬಂಧನ ಆಗ್ತದೆ. ಅವಾಗ ಮಹಾರಾಜನ 4ನೇ ದಿವಸ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದರು, ನಾನು ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಹಾವುಗಳನ್ನು ಕೊಂದು ಹಾಕಿದೆ ಅಂದರೆ ನಿಂದೆಲ್ಲ ಮಂತ್ರವಿದ್ಯೆ ಹೋಗಿಬಿಡ್ತದೆ ಅಂತ. ಕೂಡ ಅದಂಗೆ ನೀನು ಅದನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ಯದ, ಸುಮ್ಮನೆ ಕೂಡ ನಾವು ಏನಾಗೋದು ಹಾಕೋ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಕೊನೆಗೆ ಮಹಾರಾಜರು ಎಷ್ಟು ಎತ್ತರ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ರು, ಅಲ್ಲಿಂದ ಕೆಳಗೆ ಭಾಳ ಎತ್ತರ ಮೇಲೆ ಕೆಳಗಿಂತ ಭಾಳ ಕೆಳಗೆ ಏನಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ನೆಲ ಇತ್ತು. ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಮ್ಯಾಲಿಂದನ ಟನ್ ಅಂತಿದ್ರು, ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ ಅಂತ ಕೆಳಗೆ ಜಿಗದು ಕೂಡ ಹಾವೆಲ್ಲ ಸತ್ತು ಹೋಗಿಬಿಟ್ಟು. ಆವಾಗ ಅವ್ರ ಮಂತ್ರವಿದ್ಯಾನೂ ಹೋಗಿಬಿಟ್ಟು. ಆವಾಗ ಅವ್ರು ಗಾಬರಿಯಾಗಿ ಇಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ಕಾಲು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಮಹಾರಾಜರು ಕ್ಷಮಾ ಕೇಳ್ಕೊಂಡು, ಮಹಾರಾಜ ನಮಗೆ ಕ್ಷಮಾ ಮಾಡಿರಿ. ಅವಾಗ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ರ ಪೈಕಿ ಒಬ್ಬರಿಗೆ ನೀನು ಹೋಗು, ಕಾಶಿ ಒಳಗೆ ಏನು ಮಾಡು ಅಂದ್ರೆ ನೈಮಿಷಾರಣ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ನೀನು ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡು ಅಂತ ಅವ್ನು ಕೊಟ್ಟು. ಇನ್ನೊಬ್ಬರು ಏನಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮಹಾರಾಜ ತಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು, ಅವ್ರ ಹೆಸರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಬಾಬಾ. ಆಮೇಲೆ ಅವರು ಮಹಾರಾಜರ ಜೊತೆಗೆ ಹಂಗೆ ಅಡ್ಡಾಡ್ಕೊತ ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ಅಂದ್ರೆ ಹುಷಂಗಾಬಾದಕ್ಕೆ ಹೋದ್ರು. ಹುಷಂಗಾಬಾದದ ಎದುರಿಗೆ, ಹುಷಂಗಾಬಾದು ನರ್ಮದಾ ನದಿ ದಕ್ಷಿಣ ದಂಡೆಯಲ್ಲಿ, ಅದರ ಉತ್ತರ ದಂಡೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬುಧನಿ ಅಂತ ಒಂದು ಸ್ಟೇಷನ್ ಅದು. ಆ ಸ್ಟೇಷನ್ನು ಅಲ್ಲಿ ಟ್ರೈನ್ ಏನದನೋ ಅಲ್ಲಿಂದ ಇಂದೂರಿಗೆ ಹೋಗ್ತದೆ.
ಅವಾಗ ಮಹಾರಾಜರು ಆ ಬುಧನಿ ಸ್ಟೇಷನ್ದಲ್ಲೇ ಒಂದು ಧರ್ಮಶಾಲಾದಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಏನದ ಒಂದು ದಿವಸ ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಮಹಾರಾಜರು ಸ್ವತಃ ಅಡುಗೆ ಮಾಡಿದರು, ಊಟ ಮಾಡಿ ಅಲ್ಲೇ ನಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ಕೋತ ಇತ್ತು. ಅವತ್ತು ರಾತ್ರಿ ಏನಾಗುತ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ ಸಂಜೆನಾಗ ಅಥವಾ ರಾತ್ರಿ ಇಲ್ಲ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಟ್ರೈನು ಬರೋದಿತ್ತು, ಇಂದೂರಿಗೆ ಹೋಗಿ ಟ್ರೈನ್ ಬರೋದಿತ್ತು. ಆವಾಗ ಇವರು ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ಜಪ ತಪ ಮುಗಿಸೋದ್ರಾಗನ ಟ್ರೈನ್ ಬಿಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ಯಾರ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಬಾಬಾ ಅಂತೇನಿತ್ತು ಅವ್ರ ಶಿಷ್ಯ, ಅವ್ನು ಹೋಗಿ ಆ ಟ್ರೈನ್ ಹೊಂಟಿರೋದನ್ನು ನೋಡಿ ಆ ಟ್ರೈನಿಗೆ ಶಾಪ್ ಹಾಕಿದ್ರು. ನನ್ನ ಸದ್ಗುರುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋದೆ ಅಂತ ನೋಡೇನು ಅಂತೇನಕ್ಕೇನೋ ಬೈದು ಹೇಳಿದ. ಟ್ರೈನ್ಗೆ ಹತ್ತಿರ ಟ್ರೈನ್ ನಿಂತು ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತು, ಒಮ್ಮೆಲೆ ಹೆಂಗೆ ನಿಂತೀವಿ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರು ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ರು, ಇದೇನು ಹಿಂಗ್ಯಾಕೆ ಆಯ್ತು? ಇಲ್ಲ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಹಂಗೆ ನಿಂದರು ಹಂಗೆ ಸಾರ್ತಿ ಏನು ಮಾಡಿದೆ ಅಂದರೆ ಶಾಪ್ ಹಾಕಿದೆ. ಕೂಡಲೇ ಮಹಾರಾಜರು ಎಂಥ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ಒಂಚೂರು ಇನ್ನೂ ಸಾಧನೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದೆ ಅನ್ನೋದಾಗನ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಖರ್ಚು ಮಾಡಿಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀರಿ. ಹಿಂಗೆ ಮಾಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ ಅಂತ. ನಿನ್ನೊಳಗೆ ಏನಾಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ತಮ್ಮ ಕೂಡ ನಿಮ್ಮೊಳಗಿಂದ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅರ್ಥಾತ್ ಅವನು ಒಬ್ಬನ ಬುದ್ಧಿ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅವರು ಟ್ರೈನ್ ನಿಂತು ಬಿಡ್ತು ಗಕ್ಕರು. ಅವ ಮಹಾರಾಜ ಹೇಳಿದರು, ಇನ್ನೂ ಒಂದು ಚೂರು ಸಾಧನೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಸಂಗ್ರಹ ಆಗ್ತಾ ಇರುವಾಗನ ನೀವು ಈ ರೀತಿಯ ಸಾಧನೆಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಂಗೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಆಯ್ತು. ಕ್ಷಮಾ ಕೇಳಿದ. ಮಹಾರಾಜರು ಹೇಳಿದರು, ಇಲ್ಲಿಂದನೇ ಏನದಪ್ಪ ಹಿಮಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿ ಆ ಟ್ರೈನ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮಹಾರಾಜ ಹೇಳಿದರು, ಈಗ ಆ ಟ್ರೈನಿಗೆ ನೀನು ಹಾಕಿರೋ ಶಾಪು ಹಿಂತಗೋ ಅಂತ. ಆಗಲಿ ಮಹಾರಾಜ ಅಂತ ನಾವು ಹಿಂತಗೊಂಡ. ಟ್ರೈನ್ ಶುರು ಆಯ್ತು. ಮಹಾರಾಜರು ಹೋಗಿ ಒಂದು ಡಬ್ಬ್ಯಾಗ ಕೂತರು ಕಂಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಾಗ. ಅವಾಗ ಟ್ರೈನ್ ಬಿಡ್ತಾ ಅಲ್ಲಿಂದ. ಅದು ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಹೋತು, ಇಂದೂರಿಗೆ ಬರ್ತಾರೆ ಮಹಾರಾಜ. ಅವನು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಬಾಬಾ ಎಂದರು. ಮಹಾರಾಜರ ಕಡೆ ಕ್ಷಮಾ ಕೇಳಿ ನನ್ನ ತಪ್ಪಾಯ್ತು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ಮುಂದೆ ಅವನಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, 12 ವರ್ಷ ಈ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ನನಗೆ ಭೇಟಿ ಆಗುವುದು. ಆಯ್ತು ರೀ ಮಹಾರಾಜ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ಹೋದವ. ಮಹಾರಾಜರ ಕಡೆಗೆ ನೋಡ್ಕೋತ ಕಣ್ಣ ನೀರು ಸುರಿಸೋತ ಹೋದ. ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರು ಇಂದೂರಿಗೆ ಬಂದರು ಅನ್ನುವಂಥ ಕಥಾ ಅದ. ಇಂದೂರಿನಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡಿದರು, ಎಷ್ಟು ದಿವಸ ಇದ್ದರು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಆಮೇಲೆ ನಾಳಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರವಣ ಮಾಡೋಣ. ಸದ್ಗುರುನಾಥ ಪರಿವಾರ್ ಕಿ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಉಪಾಸನೆಯಲ್ಲ ದೃಢತಾಲವಾವೆ ಭೂದೇವ ಸಂತಾಸಿ ಸದಾಲವಾವೆ ಸತ್ಕರ್ಮಯೋಗೇ ಮಯಕಾಲವಾವೆ ಸರ್ವಾಮುಖಿ ಮಂಗಲಪೂರ್ಣವಾವೆ सीताकांत स्मरण जय जय राम. गुरुनाथ महाराज की जय. ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿ. ನಮಸ್ಕಾರ ಗುರುಗಳೇ. ನಮಸ್ಕಾರ ಗುರುಗಳೇ. ಅಗದಿ ಚಲೋ ಹೇಳಿ. ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ.